कल्याणच्या कोळशेवाडी परिसरातून अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली। तिचा मृतदेह कल्याण नजीक असलेल्या बापगाव परिसरात सापडला होता। या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला असून 2 आरोपींची नावं समोर आली। त्यापैकी एका रिक्षा चालकाला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर या प्रकरणातला मुख्य आरोपी विशाल गवडी अजूनही फरार आहे। या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी निषेध मोर्चा देखील काढलाय। सकाळी 9चा टाइम दिला होता, लोक घाबरलेले दिसत होते। काल झालेली ही जी घटना आहे ती अत्यंत निंदनीय अशी घटना आहे। खरं तर अशा या विकृती ज्या आहेत त्या ठेचून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तिथल्या असणाऱ्या DCPंची माझी आता बोलणं झालं होतं। ऑलरेडी त्यामधले असणारा जो आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। ज्या आरोपींना आता पकडले गेले असतील त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये या सगळ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे।